आमंत्रण दिलंय. कृष्णाई हॉटेल विजय शेठ पवार पिंपरे खुर्द संघाला मात्र त्यांनी फलंदाजासाठी पाचारण केलेलं आहे. 6 षटकांची लढत तुम्हाला बघायला मिळेल आणि तुम्हाला टायमिंगचं बंधन आहे. 30 मिनिटांमध्ये 6 षटकं टाकायची आहेत. 2 मिनिटांसाठी तुम्हाला पाण्यासाठी आम्ही ब्रेक देईल. म्हणजे एकूण 32 मिनिटांमध्ये तुम्हाला एक इनिंग आता मैदानाच्या आतमध्ये संपवावी लागेल. 6 षटकांसाठी 4 गोलंदाजांचा वापर करायचा आहे. 2-2 1-1 असं पृथक्करण राहील गोलंदाजीचं 6 षटकांमधलं. आणि पंच देखील आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. या स्पर्धेचा फलंदाजी करणारा संघ हॉटेल कृष्णाई विजय शेठ पवार पिंपरे खुर्द आपला 12वा खेळाडू कृपया समालोचन कक्षात पाठवा. पटकन या 12वा खेळाडू. सगळ्या क्रिकेट रसिकांना विनंती असेल, जे सीमारेषा आहे ना त्या सीमारेषेच्या बाहेर सगळ्यांनी बसा. आत कुणीही बसायचं नाही. आज सगळ्यांनी सहकार्य करा. जसं 4 दिवस आपण सगळ्यांनी सहकार्य केलंय ना तसं आजच्या दिवसामध्ये सहकार्य करायचंय. त्यामुळे विनंती असेल सगळ्यांना की आपण सगळ्यांनी बाहेर बसून अगदी शांतपणे, आज सगळे सामने प्रेक्षणीय होणार आहेत आणि सगळे सामने पाहण्यासारखे आहेत. महाराष्ट्रातील अनेक दिग्गज खेळाडू तुम्हाला आज मैदानावरती बघायला मिळतील. आपण बघितलं गाववाईज पद्धतीने 3 हाफ बघितले, परंतु आज गाववाईज संघांमध्ये सुद्धा 2-2 आयकॉन तुम्हाला खेळताना बघायला मिळणार आहेत. आणि नृत्याचा अद्भुत आविष्कार डॅनी अंपायर देखील आपण पाहतोय आता मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. आज मात्र प्रेक्षकांचं मनोरंजन आहे. पैसा वसूल सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. सगळ्या प्रेक्षकांना विनंती असेल आता सामन्याचा आनंद घेण्यासाठी आपण जागेवरती बसून घ्या. जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ, ज्या महापुरुषानं हे देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजे शिव छत्रपती, आणि ज्या वारसदारानं हे देखणं स्वतःच्या खांद्यावरती खेळवलं ते राजे शंभू छत्रपती, या 3ही महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो. आणि उपस्थित तमाम क्रिकेट रसिक खेळाडू मान्यवरांचं पुन्हा एकदा मी समालोचक विजय साकोरे, पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं सगळ्यांचं मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. आणि आयोजक भैरवनाथ क्रिकेट क्लब, समस्त ग्रामस्थ पिंपरे खुर्द यांच्या वतीनं उपस्थितांचं मनापासून स्वागत. 2 सलामीवीर आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले. एका बाजूनं सौरभ दळवी आणि दुसऱ्या बाजूनं निलेश लोणकर ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बघतोय. तर पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज अंकित गोलंदाजी मार्कवर आहे. बघायचंय काय कमालीचा चेंडू होता. खरं तर बराचसा शपलून खेळायचा प्रयत्न केला. बॅट आणि चेंडूचा कुठेही संपर्क झालेला नाहीये. डॉट निर्धाव चेंडू आपल्याला इथे बघायला मिळतोय. पहिली 2 षटकं खरं तर पॉवर प्लेची आपल्याला बघायला मिळणार आहेत. ज्या राजाची जयंती आपण पाहतोय आज संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये साजरी होते. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा आज जन्मदिवस. आपल्या जवळ असणारा पुरंदर किल्ल्यावरती एका धुरंधराचा जन्म झाला. आणि वा काय सुंदर फटका आहे. दुनिया चले पिछाड़ी तो मैं चलूं अगाड़ी, सब खेल जानता हूँ मैं हूँ बड़ा खिलाड़ी. ओहो दुनिया चले पिछाड़ी तो मैं चलूं अगाड़ी, सब खेल जानता हूँ मैं हूँ बड़ा खिलाड़ी. सुमड़ी में लेके जाऊं और सबको मैं सिखाऊं क्या. चिंता ता चिता चिता चिंता ता चिंता ता चिता चिता चिंता ता. एकदा जोरदार टाळ्या डॅनी रॉक डान्सिंग अंपायर साठी एकदा जोरदार टाळ्या. निश्चित आज नृत्याचा अद्भुत आविष्कार आपल्याला बघायला मिळणार आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आपण बघितला 4 धाब्यांसाठी आणि 4 धाब्यांच्या मदतीने धावफलकात देखील वाढ होते.
6 धावा तुम्हाला धावफलकावरती इथे बघायला मिळणार आहेत आणि पुन्हा एकदा खूट टप्पवता सीमारेषा गाठली चेंडूनं आणि सनसनीत चौकार. डोळ्यात डोळं भरून हाताला धरून नेणार का, लढत गोड गोड होऊन मिठीत येणार का, डोळ्यात डोळं भरून हाताला धरून नेणार का, लढत गोड गोड होऊन मिठीत येणार का, रय तुमच्या फॅमिलीत केळेवालीला घेणार का, तुमच्या फॅमिलीत केळेवालीला घेणार का. मिळतील 4 धावा चौकारा बरोबर. धावफलक देखील आपण बघतो पुढे दुहेरी अंक गाठेल. आता 10 धावा तुम्हाला धावफलकावरती बघायला मिळतील. खूप सुंदर फटके आपण खरं ते बघितले सौरभ दळवीच्या बॅटमधून. विशेषतः या खेळाडूनं प्रभावित केलेला आहे आणि पहिल्या 2 चेंडूवरती थोडा जरी अडखळला असला तरी पुढच्या 2 चेंडूवरती मात्र त्यानं चौकारानं पुन्हा एकदा दमदार सुरुवात मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. स्विच हिटचा एक सुंदर देखना राजेशाही षटकार. झटका जरा सा महसूस हुआ एक, लाइफ की गाड़ी ने कस के मारा ब्रेक, हो रहा है क्यों कंफ्यूज मेरे दिल, मशवरा मेरा तू आजमा के देख, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक. एक सुंदर फटका आपल्याला इथे बघायला मिळाला. 6 धाब्यांनी धावफलक मात्र आपण बघतो पुढे जाईल. धावफलकावरती वाढ होते. 16 धाबा तुम्हाला धावफलकावरती बघायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो एक दमदार सुरुवात होते. खरं तर कृष्णाई हॉटेल विजय शेठ पवार पिंपरे खुर्द संघाची मात्र एक दिमागदार सुरुवात. माहित आहे इथे जिंकलो तर फायनल खेळू आणि त्याचमुळे आपण पाहतो की आता चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये झालेली आहे. 3 मोठे फटके आपण बघितले. पुढचा चेंडू मात्र डिफेन्स केला शरीरापासून वेगळा करत एक सिंगल घेतली आणि एका धाबेच्या मदतीने धावफलक देखील पुढे नेलेला आहे. 17 धाबा तुम्हाला धावफलकावरती बघायला मिळतील. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. खरं स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आणि खूप सुंदर फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. 2 चौकार आणि 1 षटकार या षटकात आला. तर पहिलं षटक आपण बघितलं इथे अंकितचं थोडं महागडं ठरलंय. तर षटक क्रमांक 2ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल आणि दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तुम्हाला बघायला मिळणार आहे. चंद्रशेखर महाडिक आपण बघतो षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर तुम्हाला बघायला मिळतील. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. खरं तर जबाबदारी घेऊन पुन्हा एकदा आपण बघतो गोलंदाजी मार्कवर तुम्हाला बघायला मिळतील. आज अंतिमचा दिवस आहे आणि जे काही करायचं ना ते आजच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करून दाखवावं लागणार आहे. 6 षटकांची लढत आहे. 2 षटकांचा पॉवर प्ले तुम्हाला बघायला मिळेल आणि पॉवर प्लेचं दुसरं षटक आता मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो सुरू होईल. चंद्रशेखर महाडिक आपण बघतो दुसऱ्या षटकाला मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरुवात. अखूट टप्प्याचा चेंडू होता. डिफाईन लेगला एक टप्पा घेत चेंडू सीमारेषा बाहेर चौका. जानू विना रंग सनाय अगबाय 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 जानू विना रंग सनाय. पहिल्या चेंडूवरती आला एक सनसणीत चौकार. धावफलकावरती वाढ करतो. धावफलक पुढे जाईल. 21 धावा तुम्हाला धावफलकावरती बघायला मिळत आहेत.
आज मोठा आनंद खरं तर तुम्हाला मिळणार आहे आणि जसा षटकार चौकारांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पडतोय तसं नृत्यानं सुद्धा सगळ्यांची मनं इथे जिंकली जात आहेत. डॅनी रॉक अंपायर आपल्याला बघायला मिळत आहेत. आज विशेष आकर्षण या स्पर्धेचं आहे आणि एका बाजूनं सौरभ दळवीनं मात्र त्याच्या प्रेमात पाडलेला आहे. काय सुंदर फलंदाजी त्याची मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा बराचसा शफल झाला होता. वाईड लाईन वरती येऊन उभा राहिला. थोडासा खाली राहणारा चेंडू होता. थेट अंगभेदक झाला तो आणि तिथे मात्र धाव मिळणार नाही. डॉट निर्धाव चेंडू इथे तुम्हाला बघायला मिळेल. बऱ्याच वेळानंतर एक निर्धाव चेंडू आला. खरं पहिल्या षटकात एक निर्धाव बघितला पण दुसरा चेंडू निर्धावच होता आणि या षटकात देखील आपण बघतो दुसरा चेंडू निर्धाव टाकलेला आहे. परंतु आपण पाहतो जी धावेंची ट्रेन आहे ना ती आता सुसाट सुटलेली आहे. अजूनही त्याला ग्रीन सिग्नल दिसतोय आणि वेगानं धावफलक आपण पाहतो पुढे जातोय. फुल टॉस चेंडू होता. डीप ॲस्ट्रा कव्हरला. सुंदर सुंदर फटका. सौरभ दळवी इज द मॅन. षटकार. तुम बघून काळीच फोन मला करतय वाजतय टुरुम टुरुम. तुम बघून काळीच फोन मला करतय वाजतय टुरुम टुरुम. मंग बस की ग लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेट वर. ब्रुम 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 ब्रुम. तुम बघून काळीच फोन मला करतय वाजतय टुरुम टुरुम. मंग बस की ग लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेट वर. ब्रुम 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 ब्रुम. थँक्यू. 6 धावेंनी पुन्हा धावफलक मात्र आपण बघतो पुढे जाईल. धावफलकावरती वाढ होते. 27 धावा तुम्हाला धावफलकावरती बघायला मिळतील. 27 रन विदाउट लॉस. याही षटकामध्ये आपण बघतो मोठाले फटके खरं तर इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळालेत. एक चौकार एक षटकार आलाय आणि सौरभ दळवीची खेळी जर आपण बघितली तर आतापर्यंत ज्या चेंडूंचा सामना त्यानं केलाय 9 चेंडूमध्ये 27 धावेंची खेळी सौरभ दळवीची मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. खरं तर कृष्णाई हॉटेल विजय शेठ पवार पिंपरे खुर्द संघ ओपन गटातून सेमीफायनल आलेला संघ आहे. इनसाइड आउट क्रिकेटचं सौंदर्य फुलवणारा षटकार. चक्का चक्का चम चक्का तक्का तक्का तई तक्का. तसा चक्का ये 6 धावेंची मोर पुन्हा एकदा आपण बघतोय ते उमटले गेले. लागोपाठचे 2 षटकार इथे आलेत आणि धावफलक पुढे जातो. 33 धावा धावफलकावरती आहेत. स्लोअर फुल टॉस होता. हलक्या हातानं ड्राईव्ह केला चेंडूला. शतरक्षक आपण पाहतो वायडेस्ट लॉंग ऑफला पुढे उभा होता. एक सिंगल घेतली जाईल. एका धावेनं धावफलक पुढे जातोय. 34 धावा धावफलकावरती आहेत. सुंदर फलंदाजी करत षटकार चौकारांचा आविष्कार घातलाय मैदानाच्या आतमध्ये सौरभ दळवीनं. अंतिमचा दिवस आहे आणि प्रत्येक खेळाडूचा एफर्ट मात्र इथे लागणार आहे. पुन्हा एकदा डीप कव्हर पॉइंटला सुंदर फटका. 4 धावा. जरा खाजो
षटक संपलंय. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि 2 षटकांच्या हॅलो 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 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण पाहतो 38 धावा धावफलकावरती, कुठलाही गडी बाद नसताना खूप सुंदर अशी सुरुवात आपण बघतो इथे झालेली आहे. कृष्णाई हॉटेल विजय शेठ पवार पिंपरे खुर्द संघाची 2 षटकांमध्ये आपण बघितलं की एक मोठा धावफलक मैदानाच्या आतमध्ये उभा राहिलाय. तर षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो आणि 3रं षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा अंकित गोलंदाजी मार्कवर आहे. चेंडू उंच आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल टिपला, फलंदाज बाद. धक्का क्रमांक 1. JSMK K K टिकुळा आंब्याची नक्की नक्की भावी ग, टिकुळा आंब्याची नक्की नक्की भावी ग, ही गजराबाई माझ्यावर धावली ग, टिकुळा आंब्याची नक्की नक्की भावी ग, ही गजराबाई माझ्यावर धावली ग. एका मोठ्या खेळीचा अंत झाला. सौरभ दळवी आपण बघतो इथे बाद होऊन बॅक टू पवेलियन आणि अंकितला मात्र पहिलं यश मिळालंय. तर नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. युवराज काटे आपण बघतो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. या ठिकाणी उपस्थित होत आहेत महसूल विभाग महाराष्ट्र शासन सन्मान्य बापूसाहेब देवकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही श्री काळभैरवनाथ चषक 2023 मध्ये मनापासून मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतोय. खरं तर आजचा दिवस मात्र सगळ्या खेळाडूंसाठी महत्वाचा असेल. इथे जिंकल्यानंतर फायनल खेळायला मिळेल. त्यासाठी दोन्ही संघांचे प्रयत्न आता पुन्हा एकदा मोठे तुम्हाला बघायला मिळतील आणि प्रयत्नांची परिकष्टा आज प्रत्येक खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये घ्यावी लागणार आहे. आणि जे काही करायचंय ना आणि जे काही करून दाखवायचे ते आजच तुम्हाला या मैदानावरती करावं लागेल. कारण उद्या इथे कुणीच नसतील, असतील फक्त सराव करणारे खेळाडू, त्यांच्याकडे कोणी डोंकून सुद्धा पाहणार नाही. त्यामुळे जे काही करायचे ते आज तुम्हाला या मैदानावरती करून दाखवावं लागेल. आणि बघूयात अंकितला एक यश मिळालंय थोडासा पाठीमागे सरत बॅकवर्ड पॉइंट. नजरें मिलते ही नजरों से नजरों को चुराए, कैसी ये हया तेरी जो तू पलकों को झुकाए, रब जो पोशीदा है उसको निहारे तू, और जो गर्विदा है उसको टाले तू. तेरी झलक शर्फी श्रीवल्ली नैना मदक बर्फी. या चौकारानं धावफलक देखील आपण पाहतो पुढे जाईल. डीप कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर हा चौकार आपल्याला बघायला मिळाला आणि 4 धाब्यांच्या मदतीने धावफलक मात्र पुढे जातोय. धावफलकावरती वाढ 42 धावा. 42 रन, लॉस ऑफ 1 विकेट. कृष्णाई हॉटेल विजय शेठ पवार पिंपरे खुर्द. वा, यष्टिरक्षकाची कमाल होती पाठीमागे. टप्पा पडल्यानंतर आपण पाहतो की तो बाहेर नेला खरं तर गोलंदाज अंकितनं आणि सुंदर गोलंदाजी. पहिल्या षटकात जरी महागडा ठरला असला 17 धावा खर्च झाल्या, परंतु या षटकामध्ये पहिलं यश त्याला मिळालंय आणि पुन्हा धावा त्यानं मैदानाच्या आतमध्ये रोखलेल्या आहेत. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, ताकदवान संघ आहेत आणि 2 ताकदवान प्रतिस्पर्ध्यांमधला हा तो संघर्ष खऱ्या अर्थानं आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेला आहे. संघर्ष प्रत्येकाला आज मैदानाच्या आतमध्ये मोठा संघर्ष करावा लागेल. जितना बडा संघर्ष जित उतनी बडे और शानदार. याच बरोबरीनं बिग हिट मिड विकेटला टोकला षटकार. काय
मृत चेंडूची घोषणा इथे आपण पाहतोय पंचांनी केलेली आहे. बेल्स पडली होती त्या कारणाने आपण पाहतो की पंचांनी तो चेंडू डेट घोषित केलाय. आज वातावरणामध्ये हवा आहे आणि बघा पंच विचार करा तुम्ही आता बेल्स ठेवायच्या की काढून ठेवायच्यात. आणि बघायचं एक सुंदर फटका खरं तर तिथे बघायला मिळाला, परंतु तो चेंडू डेट घोषित झाला. त्यामुळे तिथे धावा मात्र कुठली घटना जिथे घडली नाही, घडली होती घटना परंतु बेल्स पडल्यामुळे आपण पाहतो की पंचांनी तो चेंडू डेट घोषित केला. म्हणजे बऱ्याच वेळा आपण बघतो अशा गोष्टी होतात. क्रिकेटमध्ये देखील आपण बघतो या गोष्टी घडताना आपल्याला बघायला मिळतात. कधी कधी गोलंदाजाचा रनअप चुकतो तर कधी फलंदाज चेंडू खेळण्यासाठी तयार नसतो. यामुळे आपण पाहतो की या गोष्टी घडल्यानंतर पंच डेट चेंडू घोषित करतात. काय कमालीचा चेंडू टाकलाय, हातभर चेंडू बाहेर काढला खरं तर गोलंदाजानं आणि अक्षरशः या चेंडूला फलंदाजाकडे काही उत्तर नव्हतं. डॉट चेंडू बरोबर षटक देखील मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल. 3 षटकांचा खेळ इथे संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर या षटकामध्ये अंकितनं खर्च केल्या फक्त 4 धावा आणि 1 विकेट देखील मिळवलेली आहे. धावफलकावरती जाईल मी, धावफलक दाखवतो आपल्याला. 42 धावा धावफलकावरती तुम्हाला बघायला मिळत आहेत. 3 षटकं संपली. 4थ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये प्रारंभ होईल आणि 4थं षटक बघूयात संघनायक कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवणार आहे. झाले 6 चेंडू टाकून झालेत मैदानावरती. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद, तिसऱ्या चेंडूवरती चौकार आणि त्यानंतरचे लागोपाठचे 3ही चेंडू निर्धाव आलेत. 42 धावा बघतो धावफलकावरती. षटक क्रमांक 4 ला सुरुवात होईल आणि 4थं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर तुम्हाला बघायला मिळणार आहे. श्रीधर आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर आहे, अर्थात बंटी. आणि समोर निलेश लोणकर आपण पाहतो. एक चौकार निलेश लोणकरच्या बॅटमधून आलाय. नव्यानं दाखल झालेला युवराज काटे आपण बघतो. यावेळेस मात्र अख्खू टप्प्याचा चेंडू होता. फाईन लेगला खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात आहे. आणि एक अनोख्या शैलीमध्ये आता पंच घडवणार आहेत. पायाचा वेध घेतला चेंडूने, लेग बाईकच्या स्वरूपामध्ये 1 धाव तिथे मिळणार आहे. एक अतिरिक्त धाव तिथे खरं मिळाली. एका धावेच्या मदतीने धावफलक देखील आपण बघतो पुढे जाईल. 43 धावा धावफलकावरती तुम्हाला बघायला मिळणार आहेत. आज कष्ट प्रत्येकाला इथे मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. आणि म्हणजे आयुष्यात खरं तर आपण पाहतो क्षेत्र कुठलंही असू द्यात, मग ते क्रिकेटचं असू द्यात किंवा तुमचं वैयक्तिक व्यावसायिक क्षेत्र असू द्यात, परंतु प्रत्येकाला कष्ट हे करावे लागतात आणि कष्ट केल्यानंतर तुम्हाला यश मिळतं. म्हणजे आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही. ते यश मिळतंच आणि इथे देखील आपण पाहतो कष्ट घ्यावे लागतील आज दोनही संघांना विजय मिळवण्यासाठी. स्क्वेअर लेगला हा तडाखा होता. क्षेत्ररक्षक आपण पाहतो तैनात आहे तिथे. थोडंसं फंबल झालं, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आणि त्याचं रूपांतर मात्र दुसऱ्या धावेत होतंय. या सामन्यात आपण जर बघितलं जी नियमावली होती, प्रत्येक सामना नॉकआउट पद्धतीने आपण खेळवलेला आहे. त्यामुळे कुणालाही सामना पराभूत झाल्यानंतर संधी मिळालेली नाहीये. इथे प्रत्येक खेळाडू जिंकत आतापर्यंत सेमीफायनल मध्ये दाखल झालेला आहे. म्हणजे दोन्ही संघांनी विजय प्रस्थापित करत ही शेवटच्या दिवसामध्ये खरं तर आपण पाहतोय संघ आलेले आहेत आणि आज कुणाला तरी एका संघाला मात्र इथे पराभूत व्हावं लागणार आहे. चेंडू उंच होता, बघायचं क्षेत्ररक्षक डीप लॉंग ऑफला चंद्रशेखर महाडिक आपण पाहतो थोड्या दबक्या पावलानं चेंडूवरती गेले आणि चेंडू अडवण्याचा हा एक प्रयत्नच फक्त बघायला मिळाला. म्हणजे असं कुठेही वाटलं नाही की झेल घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला, फक्त चेंडू अडवायचा होता त्यांना आणि तिथे मात्र आपण बघतो 2 धावा धावून घेतल्या 2 धाव्यांच्या मदतीनं. जिथे पहिल्या 2 षटकांमधली जी परिस्थिती आपण सगळ्यांनी बघितली, खूप वेगानं धावफलक खरं तर पुढे आला होता. पहिल्या षटकात 17, दुसऱ्या षटकात 21, तर त्यानंतरच्या तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो अक्षरशः धावसंख्येला मात्र ब्रेक लागलेला आहे. धावफलक रोखलेला आहे आणि याही षटकात मध्ये आपण पाहतो पुन्हा एकदा धावफलक थांबतो. लेग बाईच्या स्वरूपात आणखी 2 धावा इथे मिळतील आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक देखील पुढे जाणार आहे. संघाच्या 50 धावा आपण बघतो धावफलकावरती इथे पूर्ण होतील. 6 षटकांची लढत आहे, त्यामुळे एक मोठा धावफलक उभा करण्याचा प्रयत्न संघाचा निश्चित असणार आहे. परंतु इथे तुम्ही अतिरिक्त धावा खर्च करतायत, त्या धावा देखील तुम्हाला टाळाव्या लागतील.
एक एक धाव सुद्धा तुम्हाला आज महत्वाची आहे आणि एका धावेची किंमत सुद्धा खूप मोठी आहे. त्यांना माहित आहे इथे जर एक चूक आपण आज केली तर ते आपल्या पराभवाचं सुद्धा कारण ठरू शकते. स्लोअर पद्धतीने टाकला होता, गतीमध्ये थोडंसं व्हेरिएशन होतं, बॅटवरती चेंडू घेता आला नाही आणि याचबरोबर षटक देखील मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती एक गडी बाद, धावफलकावरती आहेत 50 धावा. कृष्णाई हॉटेल, विजय शेठ पवार पिंपरे खुर्द संघाचा धावफलक आपल्याला बघायला मिळतोय. 50 धावा, एक गडी बाद. तर षटक क्रमांक 5 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल आणि 5वं षटक टाकण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाज, मात्र गोलंदाजी मार्कवर तुम्हाला बघायला मिळेल. 6 षटकांची जी लढत आहे, खरं तर खूप मोठी लढत आपल्याला मैदानावरती बघायला मिळते. 5वं षटक बघूयात, संघनायक कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवणार आहे. खरं तर एका ताकदीनं आज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये लढावं लागणार आहे. म्हणजे सगळ्यांना एकत्रित घेऊन आज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. जशी स्पर्धा उभी करण्यासाठी आयोजकांनी एकत्रित येऊन प्रयत्न केलेला आहे आणि खरं तर आयोजकांची एकीची ताकद खूप मोठी आहे असं म्हटलं जातं. एकी हेच बळ असतं आणि एका ताकदीनं आज आयोजकांनी हे आयोजन खरं तर उभं केलेलं आहे. एका ताकदीने जर आज तुम्ही लढलात तर या जगात तुमचा पराभव कुणीच करू शकत नाही. एकीची ताकद आहे. अकेले हम बूंद है मिल जाए तो सागर है, अकेले हम बूंद है मिल जाए तो सागर है, अकेले हम धागा है मिल जाए तो चादर है, अकेले हम अल्फाज है मिल जाए तो जवाब है, अकेले हम पत्थर है मिल जाए तो इमारत है. फलंदाज बाद होईल धावबाच्या स्वरूपामध्ये. धक्का क्रमांक 2. नवीन फलंदाज आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे इम्रान पठाण. दुसरा गडी देखील आपण पाहतोय ते गमवला धावबाच्या स्वरूपामध्ये. मला तर युवराज काटे बाद झालाय आणि त्याची जागा घेण्यासाठी इम्रान पठाण मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. एका बाजूने निलेश लोणकर मैदानावरती एक चौकाराच्या मदतीनं काही सिंगल डबल धावा त्याने मैदानाच्या आतमध्ये घेतलेल्या आहेत आणि पुढे एकदा आपल्या संघाचा डाव सावरण्यासाठी आता इरफान मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॅटची आतली कड फाईन लेगला क्षेत्ररक्षक मात्र तैनात असेल. धाव मिळणार नाही. डॉट निर्धाव चेंडू तुम्हाला बघायला मिळेल. खरं तर संघर्ष करायला कधीच घाबरू नका ही देखील एक कथा आहे आणि जी यशस्वी होऊन प्रत्येकाला सांगायची आहे. म्हणजे संघर्षाची देखील कथा आपण ऐकलेल्या आहेत. अनेकांच्या संघर्षाच्या गाथा मोठ्या आहेत. जशी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची संघर्षाची गाथा ऐकल्यानंतर तुमच्या काट्यावर अंगावरती सुद्धा काटे उभे राहतील. एक मोठी संघर्ष गाथा आहे. खरं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची आज जन्म जयंती आपण पाहतो की उत्साहानं आपण साजरी केली सकाळच्या सत्रामध्ये. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, जैसा डाल बघायचंय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला होता. आतली कड घेतली चेंडून, तिथे मात्र झेल टिपता आला नाही.
डॉट निर्धाव चेंडू आलाय 6 धाब्यांनी आपण पाहतो. जो धावफलक थांबला होता ना तो आता पुढे आलाय थोडासा. 58 धाबा तुम्हाला धावफलकावरती बघायला मिळत आहेत. असं जी सुरुवात झाली होती ना ती सुरुवात किंवा ते सातत्य पुढे खरं तर टिकवता आलं नाही फलंदाजांना. कारण महत्वाचा फलंदाज म्हणजे सौरभ दळवी बाद झाल्यानंतर आपण पाहतो की धावसंख्येला बराचसा ब्रेक लागला. धावफलक थोडा बराचसा थांबलेला आहे आणि बऱ्याच वेळानंतर एक मोठा फटका बघायला मिळाला. म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये मोठा फटका आला नव्हता. एक चौकार वगळता बाकी सगळे चेंडू मात्र खूप सफाईदार किफायतशीर टाकले होते. तर याही षटकामध्ये पुन्हा एकदा गोलंदाजाची कमाल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. षटक संपले. 5व्या क्रमांकाचं 5 षटकांचा खेळ संपला आणि धावफलकावरती तुम्हाला धावा बघायला मिळत आहेत. 58 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अंतिमचं षटक या षटकात देखील 8 धावा, या आधीच्या षटकात देखील 8 धावा आपण पाहतो गोलंदाजांनी खरेदी केलेल्या आहेत. आणि आता शेवटच्या षटकामध्ये मात्र मोठी जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये कुठल्या गोलंदाजावरती सोपवली जाणार आहे. क्रिकेटच्या परिभाषेमधलं हाणामारीचं षटक बघायला मिळणार आहे. तोडाफोड आणि राज्य करा. इंग्रजांच्या नीतीचा अवलंब खरं तर इथे करावा लागेल. इंग्रजांनी भारतावरती 150 वर्ष राज्य केलं, आपल्यात भांडण लावून दिली आणि 150 वर्ष अगदी शानदारपणे भारतावरती राज्य केलं आणि त्यांच्याच नीतीचा अवलंब खरं तर आता शेवटच्या षटकामध्ये होईल. तोडाफोड आणि राज्य करा. धावफलक 58 धावा आहेत आणि शेवटचं षटक टाकण्यासाठी आपण पाहतो गोलंदाज चंद्रशेखर महाडिक षटक क्रमांक 6 टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आहेत. बघायचं या षटकामध्ये काय करामत असेल. या आधीच्या षटकात मात्र थोडा महागडा ठरला. एक सुंदर फटका डीप कव्हर पॉइंटला एक चौकार आलाय आणि चौकारानं धावफलक देखील आपण बघतो पुढे जात आहे. धावफलकावरती वाढ होते. 62 धावा, 62 रन, लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी गमवत 62 धावा धावफलकावरती जोडल्यात. कृष्णाई हॉटेल, विजय शेठ पवार, पिंपरे खुर्द संघानं. झेल टिपला जातो तिथे आणि फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक 3. मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. नवीन फलंदाज आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. सूरज बघायचं सूरज आणि एका बाजूला इम्रान पठाण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल. धावफलक पुन्हा थांबतोय. आता एक चौकार आला तर पुढच्या चेंडूवरती आपण पाहतो चंद्रशेखर महाडिकनं फलंदाजाला मात्र दाखवला घरचा रस्ता. शेवटचं षटक आहे त्यामुळे मोठे फटके बघायला मिळतील. एका बाजूने विकेटची पडझड होताना देखील आपल्याला बघायला मिळते. एक मोठा प्रश्न होता खरं तर आपण पाहतो शेवटच्या षटकासाठी. चंद्रशेखर महाडिक यांनी चेंडू हातात घेतला. पहिलं षटक महागडं होतं 21 धाब्यांचं, परंतु या षटकामध्ये पुन्हा सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. अंगभेदक टाकला, गुडले स्पॉट वरती टाकलेला चेंडू होता खरं तर आणि तिथून चेंडूला थोडीशी उसळी दिली. समजू शकला नाही खरं तर हा चेंडू फलंदाजाला. 1 धाव मिळाली आणि एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र पुढे जाईल. 63 धावा तुम्हाला धावफलकावरती बघायला मिळणार आहेत.
यावेळेस आपण बघतोय सुंदर फटका होता तिथे डीप लॉंग ऑफला. शतरक्षक पुढे तैनात आहे. फेक थोडीशी अस्ताव्यस्त बघायला मिळाली आणि याच बरोबरीनं फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक 4. ऋषी मंगेश मंगळवारी भत्ताधारी देव देव तुझा का केला मंगळवारी भत्ताधारी देव देव तुझा का केला मंगळवारी भत्ताधारी देव देव तुझा का केला भत्ता भोळा कल्ला बाळा सुनाचा देव गेला आणि मग कसं ला ला ली ला 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 ला. नवीन फलंदाज आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. योगेश ओटकर नवीन बॅटर आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. एका बाजूने या षटकात 2 विकेट गेल्या. एक धावबादच्या स्वरूपात तर एक झेल मात्र आपण पाहतो बॅकवर्ड पॉइंटला मात्र टिपला होता. शेवटचं षटक मी सांगितलं हाणामारीचं होतं, परंतु ते कृष्णा हॉटेल विजय शेठ पवार पिंपरे खुर्द संघासाठी महामारीचं ठरलेलं आहे. या षटकात मात्र विकेट जात आहेत. फुलोर लेनचा चेंडू होता. पुन्हा एकदा बॉटम हँडचा वापर करत लॉंग ऑफला फटका खेळलाय. शतरक्षक आपण पाहतो वेगानं चेंडूवरती जाईल. फेक अचूक तिथे बघायला मिळाली आणि एकच धाव तिथे मिळणार आहे. एका धावेच्या मदतीने आपण बघतो धावफलक मात्र पुढे जातो. धावफलकावरती वाढ होते. 65 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतील. या इनिंग मध्ये एक गोष्ट खरं तर आपल्याला बघायला मिळाली की अतिरिक्त धाव इथे मिळाली नाही. म्हणजे वाईट किंवा नो चेंडूच्या धावा अजिबात या षटका किंवा या इनिंग मध्ये आपल्याला बघायला मिळाल्या नाहीत. हे एक विशेष बाब खरं तर या पहिल्या डावामध्ये आपल्याला बघायला मिळाली. आणि बऱ्याच वेळा आपण बघतो की 6 चेंडू किंवा 6 षटकांचा सामना असतो, त्यावेळेस आपण पाहतो की बरेचसे चेंडू अतिरिक्त तुम्हाला बघायला मिळतात. आणि जिथे चर्चा करत होतो आपण की आणि बघायचं इथे वाईट चेंडूची घोषणा इथे झालेली आहे. जिथे चर्चा झाली होती आपली की अजूनपर्यंत एकही वाईट चेंडू कुठल्याही गोलंदाजाने टाकला नाही, परंतु शेवटचा चेंडू होता आणि तो वाईट आलाय. एक आणखी चेंडू अजून तुम्हाला मैदानावरती टाकावा लागेल. धावफलक पुढे 66 धावा. यावेळेस मात्र सुंदर फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही. राती अर्ध्या राती पहिली इनिंग आपण बघितली. पहिल्या डावामध्ये प्रथमतः फलंदाजी करत असताना विशाल काका हरपळे क्रिकेट क्लब फुरसुंगी 11 संघासमोर मात्र एक मोठं लक्ष आता ठेवलेलं आहे. 73 धाब्यांचा पाठलाग आता मैदानाच्या आतमध्ये विशाल काका हरपळे क्रिकेट क्लब फुरसुंगी 11 संघाला करायचा आहे. तर चला कृष्णा हॉटेल विजय शेठ पवार पिंपरे खुर्द संघ आपण क्षेत्ररक्षणासाठी ताबडतोब मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पुढच्या सामन्याचा नाणेफेक करण्यासाठी मी दोन्ही संघ नायकांना विनंती करतो. बंडूशेठ भोसले पारगाव आणि पाडेगाव दोन्ही संघ नायकांना विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी या. सेमीफायनलच्या दुसऱ्या सामन्याचा नाणेफेक आपल्याला इथे घ्यायचा आहे आणि मी विनंती करतोय दोन्ही संघ नायकांना. बंडूशेठ भोसले पारगाव संघ नायक आणि पाडेगाव संघ नायकांना विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी या.
चला दोनही संघ नायकांना विनंती आहे टॉस करण्यासाठी या पटकन. एक इनिंग संपलेले आहे आणि दुसऱ्या सेमीफायनलच्या सामन्याचा नाणेफेक आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. बंडूशेठ भोसले पारगाव संघ नायक आणि पाडेगाव. प्रेक्षकांना विनंती असेल सगळ्यांना बाउंड्री लाईनच्या बाहेर बसा, आतमध्ये कुणी बसू नका. सतत आम्ही त्या सूचना तुम्हाला देतोय की आजच्या दिवस सगळ्यांनी सहकार्य करा. जो काय आनंद तुम्हाला घ्यायचा आहे तो सीमारेषेच्या बाहेर बसून अगदी शांतपणे तुम्ही सामन्याचा आनंद घेऊ शकता. फक्त कुणीही मैदानाच्या आतमध्ये सीमारेषेच्या आतमध्ये बसू नका ही विनंती असेल. आलेत का दोन्ही संघ नायक? आम्ही सूचना करतो इथून सातत्यानं. चला दोन सलामीवीर विशाल काका हरपळे क्रिकेट क्लब फुरसुंगी संघ विनंती असेल आपल्याला दोन सलामीचे फलंदाज मैदानावरती पाठवायचे आहेत आणि आले दोन सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आतिश गायकवाड आणि अण्णा सुतार ही सलामीची जोडी आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. तर पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवर तुम्हाला बघायला मिळेल. मोईन बागवान पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आहे. बघायचंय 36 चेंडू आणि 73 धावेंचा जो पाठलाग आहे आणि तो पाठलाग आता मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे होईल, पाठलाग होणार आहे की नाही किंवा धावा रोखल्या जातील की नाही हे देखील आपल्याला बघायचंय. दोन्ही संघ समान ताकदीचे आहेत. झुंज रंगली दोन वाघांची क्रिकेटच्या रणसंग्रामाची आणि रणसंग्राम खरं तर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आता तुम्हाला बघायला मिळेल. हा क्रिकेटचं युद्ध खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. युद्धाच्या बातम्या आपण अनेक वेळ ऐकतो खरं तर, फक्त ते ऐकण्यासाठीच रम्य आणि चुरशीच्या वाटतात, परंतु प्रत्यक्षामध्ये युद्ध काय असतं याची प्रचिती जर तुम्हाला अनुभवायची असेल तर निश्चित हा सामना आता सगळ्यांना अनुभवावा लागणार आहे. कारण हे क्रिकेटच्या मैदानाच्या आतमधलं क्रिकेटमय युद्ध आहे. म्हणजे आपण पाहतो की बऱ्याच वेळा बोलणं सोपं असतं परंतु प्रत्यक्षात कृती करून दाखवणं मात्र अवघड असतं. आणि आता इथे बरेच जण म्हणतील की 73 धावा सहज होतील, परंतु प्रत्यक्षात ती कृती तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करायची असेल तर त्याआधी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागेल. बघूयात सलामीवीर मात्र दाखल झालेत आणि सामन्याला जी सुरुवात होते दुसऱ्या डावाला 36 चेंडू 73 धावा आहेत. मोठा धावफलक निश्चित मैदानाच्या आतमध्ये उभा राहिलाय आणि धाडसानं खरं तर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये आता खेळावं लागेल. क्रिकेटमध्ये धाडस खूप महत्वाचं असतं. धाब्यांची ज्यावेळेस सर तुम्हाला करायची असते त्यावेळेस हिमतीनं त्या धाब्यांची सर तुम्हाला करावी लागणार आहे. तू फक्त एकदा हिम्मत कर अवघ आकाश कवेत धर. तू फक्त एकदा हिम्मत कर अवघ आकाश कवेत धर. हे जग तुझंच आहे, तू या जगाला सर कर. निराशाचे बनवे पदोपदी जळू देत, एकदा तुझी आग या जगालाही कळू देत. राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही. राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही. मुळुनी संगा रंगा जायचं नाही. राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही. मुळुनी संगा रंगा जायचं नाही. राती अर्ध्या राती असं सोडून थँक्यू डीजे. आणि बघायचंय पहिल्या चेंडूवरती एक बंडूशेठ भोसले पारगाव संघ आलाय का? आला असेल तर एखादा प्रतिनिधी येथे या. नाणेफेक करायची आपल्याला पुढच्या सामन्याची. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो तो गगनाला गवसणी घालणारा षटकार होता. टी फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये दिलेला आहे. ईट का जवाब पत्थर से ठोसा दिलेला आहे आणि धावफलक मात्र आपण पाहतो पुढे जाईल. एका धावेनं 7 धावा धावफलकावरती तुम्हाला बघायला मिळतील.
मी सांगितलं की हिमतीनं हा धावफलक तुम्हाला सर करायचा आहे. तू फक्त एकदा हिम्मत कर, अवघं आकाश कवेत धर, हे जग तुझंच आहे, तू या जगाला सर कर. निराशाचे बनवे पदोपदी जळू देत, एकदा तुझी आग या जगालाही कळू देत. हजारदा हरलास तरी कुजत कधी बसू नकोस, अपयशाने खचू नकोस, जिंदगीवरती रुसू नकोस. मित्र, हे जीवन जगण्यासाठीच तू जीवनावरती प्रेम कर, हे जग तुझंच आहे, तू या जगाला सर कर. या 73 धावींची सर करायची आहे खरं तर, आणि बघायचे ते सर करण्यासाठी मात्र 2 फलंदाज इथे प्रयत्न त्यांचे सुरू झालेले आहेत. पहिल्याच चेंडूवरती षटकार मिळत आत्मविश्वास निर्माण केला आणि त्याच आत्मविश्वासानं बघूयात पुढे आता कशा प्रकारची फलंदाजी निश्चित बघायला मिळणार आहे. आशिष गायकवाड खरं तर आपण पाहतो, आतिश गायकवाड हा फलंदाज आपण पाहतो, एक चांगली सुरुवात आपल्या संघासाठी करून दिलेली आहे. वेल बिगिनिंग इज हाफ डन, एक चांगली सुरुवात हा तुमचा अर्धा विजय असतो. परंतु प्रतिस्पर्धी संघ अर्थात कृष्णा हॉटेल, विजय शेठ पवार पिंपरी खुर्द संघ सुद्धा आज ताकदीनं गोलंदाजांचा तोफखाना घेऊन मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेले आहेत. आणि बघूयात तो तोफखाना मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी इथे तुम्हाला बघायला मिळेल. आपण बघितलं ज्यावेळेस भारतामध्ये 1525 साली प्रथमतः ह्युमायून बाबरानं तोफ आणल्या होत्या, त्या अगोदर भारतात कोणाकडे तोफ नव्हती. बॅटची बघायचे कड घेतली की काय असं वाटलं, आणि हलकसं अपील होतं खरं तर पाठीमागून यष्टी रक्षकानं अपील केलं, बाकी कुठल्याही खेळाडूने अपील केलं नाही तिथे, आणि त्यामुळे त्या अपिलात बिलकुल ताकद नव्हती. सुंदर गोलंदाजी खरं तर इथे बघायला मिळते. आपण चर्चा करत होतो की भारतामध्ये पहिली तोफ कुणी आणली असेल तर ती ह्युमायून बाबरानं आणली. 1525 सालामध्ये आपण पाहतो की पहिली तोफ भारतामध्ये आली. टॉफीज घेणारा चेंडू होता, झेल टिपला जाईल आणि फलंदाज बाद. पहिला फलंदाज मात्र आपण पाहतोय ते स्वस्तात परतला. धावफलकावरती 8 धावा. पहिला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विशाल काका हरपळे क्रिकेट क्लब फुरसुंगी संघाचा मात्र बाद झालेला आहे. समीकरणात आपण पाहतो की सातत्याने इथे बदल मैदानाच्या आतमध्ये होणार आहेत. यानंतरचा पुढचा सामना देखील आपल्याला बघायचा आहे. बंडू शेठ भोसले पारगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये पाडेगाव असा सामना आपल्याला बघायला मिळेल, आणि त्या सामन्याचा नाणेफेक या ठिकाणी करायचा आहे. पारगाव संघाचे संघनायक आपण पाहतो जितेन शेळके या ठिकाणी आलेत, आणि पाडेगाव संघनायक आलेत का? आज कुणाल कापरेंचाही खेळ बघायला मिळेल मैदानावरती ऍज अ आयकॉन म्हणून आपण पाहतोय. मला वाटतं पाडेगाव संघाचा ऍज अ आयकॉन आहे तो आज, आणि त्याचाही खेळ आज मैदानावरती बघायला मिळेल. तर पारगाव संघाकडून कोण आहे आज आयकॉन? स्वप्नील भालेराव आणि स्वप्नील साबळे हे 2 डाव्या शैलीचे फलंदाज आज तुम्हाला पारगाव संघाचे आयकॉन बघायला मिळतील. यावेळेस इनसाइड आउट खेळाय बघायचे. डीप कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून हा फटका बघायला मिळेल. क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडू मात्र तिथे थांबू शकत नाहीये. चेंडू सीमारेषा बाहेर जाईल. सनसनी चौकार. चौकाराच्या मदतीने आपण पाहतो षटक देखील मैदानाच्या आतमध्ये संपलं. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेला आहे. परशुराम आपण बघतो नवीन फलंदाज आलाय. पहिल्या चेंडूचा सामना करताना चौकार बघायला मिळाला, आणि चौकाराच्या मदतीने धावफलक देखील आपण पाहतो. दुहेरी अंक गाठलाय. 12 धावा तुम्हाला धावफलकावरती बघायला मिळत आहेत.
पुढच्या सामन्याचा नाणेफेक सेमीफायनलचा दुसरा थरार बघायचा यानंतर आपल्याला आणि त्या दुसऱ्या सेमीफायनलच्या सामन्याचा नाणेफेक मांडेकरांच्या शुभ हस्ते आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करतो नाणेफेक आणि टॉस झालाय. टॉस जिंकला पाडेगाव संघानं नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय येईल तोपर्यंत सामना अनुभव आपण मैदानाच्या आतमध्ये एक चुरशीचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. षटक क्रमांक 2 आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये सूरज गोलंदाजी मार्कवर आहे. खूप पहिला चेंडू मात्र आपण पाहतोय खूप सुंदररित्या त्याने टाकला. एक मोठं लक्ष समोर जरी असलं तरी इथे तुम्हाला धाव्यांचा पाठलाग करायचा असेल तर आत्मविश्वासानं मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागणार आहे. आणि जर स्वतःवरचा आत्मविश्वास खंबीर असला की कोणाच्या विश्वासाची तुम्हाला गरज पडत नाही. त्यासाठी स्वतःचा आत्मविश्वास हा खंबीर असला पाहिजे. आणि यावेळेस मात्र आडव्या बॅट ना फटका आपल्याला बघायला मिळतोय. अक्रॉस दी लाईन मध्ये खेळायचा प्रयत्न मिडविकेटला क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात. एक सिंगल घेतली एका धावेच्या मदतीनं. धावफलक मात्र आपण बघतो पुढे जातोय. धावफलकावरती वाढ होईल. 13 धावा धावफलकावरती आहेत. सुंदर फटका होता आपण पाहतो तिथे डीप कव्हर पॉइंटला. आणि बघायचंय पंचांकडे मात्र अपील दाद मागितलेले आहे. पंचांचं बोट आकाशाकडे असेल. फलंदाज बाद. धावबादच्या स्वरूपात आणखी एक धक्का. एका पाठोपाठ आपण बघतो फलंदाज मात्र इथे बाद झालेले आहेत. आणि या षटकामध्ये धावबादच्या स्वरूपात आणखी एक विकेट मिळाली तर नवीन फलंदाज आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. चंद्रशेखर महाडिक आपण बघतो न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. धावफलक दाखवतो तुम्हाला स्थिर 13 धावा. दुसऱ्या क्रमांकाचं षटक पॉवर प्लेचं षटक आहे खरं तर. आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावबादच्या स्वरूपात इथे फलंदाज मात्र बाद झालेला आहे. यावेळेस मात्र स्क्वेअर लेगला फटका आपण पाहतो. क्षेत्ररक्षक थोडा दूर होता. वेगानं खरतर चेंडूपर्यंत पोहोचेल. 2 धावा तिथे मिळाल्या. 2 धाव्यांच्या बरोबरीनं धावफलक देखील आपण बघतो पुढे जाईल. 15 धावा तुम्हाला धावफलकावरती बघायला मिळतील. खरं आपण पाहतो की चुकलेल्या वाटाच तुम्हाला नवीन वाट्यांचा शोध लावून देतात किंवा प्रेरणा देतात. त्यासाठी जरी इथे वाटा चुकल्या असतील तरी पुन्हा नवीन वाटेंचा शोध तुम्हाला लावावा लागेल आणि नवीन वाटेनं पुन्हा एकदा स्वतःचं अस्तित्व पुन्हा निर्माण करावं लागेल. इथे स्वतःचं अस्तित्व खरं तर तुम्हाला आता टिकवावं लागेल. उभं करावं लागेल पुन्हा एकदा. कारण संघ कुठेतरी थोडासा अडचणींचा सामना मैदानाच्या आतमध्ये करतोय. थोडासा शोपो लावून खेळायचा प्रयत्न खरं इथे केला होता. बॅट पाठीमागे घेतली. बघायचंय स्लोअर फुल टॉस होता आणि खूप सुंदर क्षेत्ररक्षण खरं इथे बघायला मिळतंय. आणि आम्ही सतत खरं तर अनेक मैदानावरती सांगतो की तुम्ही फलंदाजी कशी करता, तुम्ही गोलंदाजी कशी करता, यापेक्षा तुम्ही क्षेत्ररक्षण कसं करता यावरती तुमचा विजय अवलंबून असतो. इथे बघतो आपण की कृष्णाई हॉटेल विजय शेट पवार पिंपरी खुर्द संघाचं मात्र खूप सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 15-3 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 ला आता सुरुवात होईल आणि तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज आपण बघतो. गोलंदाजी मार्कवर तुम्हाला बघायला मिळेल मोईन बागवान. षटक क्रमांक आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये तिसरं आता सुरू होणार आहे. अजूनही खूप मोठा प्रवास खरं तर मैदानावरती शिल्लक आहे. 24 चेंडू आणि 58 धावेंचा मोठा प्रवास अजून शिल्लक आहे.
प्रवास करताना तुम्हाला अडचणी अनेक येणार आहेत. आपण पाहतो की रस्त्याला चालायला सुरुवात केली की अनेक अडचणी तुम्हाला खरं तर अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. तसंच हा क्रिकेटचा खेळ सुद्धा, या खेळात सुद्धा तुम्हाला अडचणींचा सामना करावाच लागणार आहे. अडचणीतून पुन्हा एकदा उभं राहावं लागेल. आणि बघूयात आता मोईन बाघवान आपण पाहतो षटक क्रमांक 3 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करेल. आता रस्त्यानं चालताना तुम्हाला कुठल्या अडचणी येणार आहेत? चालला सुरुवात केली की पहिला गतिरोधक आडवा येईल आणि तिथेच आपल्या यशाचा जो वेग आहे ना थोडासा कमी करण्याचा तिथेच प्रयत्न होईल. परंतु तो स्पीड ब्रेकर आडवा आला म्हणून पुन्हा माठीमागे वळायचं नाही, तर अलगत तो स्पीड ब्रेकर ओंडायचं, पुढे चालायचं आणि पुन्हा एकदा आपला रस्ता कायम सुरू ठेवायचा पुढे चालण्यासाठी. आणि पुढे चालताना पुन्हा एकदा तुम्हाला अनेक छोटे मोठे दगड रस्त्यात आडवे येतील, अलगत हाताने ते बाजूला करायचे, रस्ता मोकळा करायचा आणि पुन्हा पुढे चालत राहायचं. पुन्हा पुढे मोठा दगड तुम्हाला बघायला मिळेल, त्या दगडावरती उभं राहायचं, स्वतःची उंची वाढवायची आणि पुन्हा पुढे चालत राहायचं. उंच होता चेंडू आपण पाहतो, शतरक्षक तिथे चेंडू खाली होता, झेल मात्र होऊ शकलेला नाहीये आणि तिथे जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळतंय. झाडाखाली जे प्रेक्षक बसलेले आहेत थोडंसं पाठीमागे बसा, फक्त बाउंड्री लाईनच्या थोडंसं पाठीमागे. झेल सुटलाय, तुम्ही रिप्ले मध्ये पाहू शकता पुन्हा एकदा. बऱ्याचशा चुका आपण पाहतो इथे पुन्हा एकदा बघायला मिळत आहेत आपल्याला. एक सोप्पा झेल मात्र आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप झालेला आहे. खेळाडूंना विनंती, पारगाव संघाचे खेळाडू आहेत तिथे थोडस दुसरी जागा शोधा, तिथे गर्दी होती थोडी आणि चेंडू अडला नाही पाहिजे आतमध्ये. आमचे आयोजक मंडळी सुद्धा तिथे आहेत, तुम्ही सूचना करा खेळाडूंना, तिथे सांगा बसण्यासाठी भरपूर जागा आहे. वा, सुंदर फटका, डीप एक्स्ट्रा कव्हरला, नो चान्स, चेंडू सीमा पार चौकार. एक सुंदर चौकार इथे आपण बघतो, धावफलकावरती वाढ होते या चौकारानं. 21 धावा तुम्हाला धावफलकावरती बघायला मिळतील षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना. एक मोठं आव्हान खरं तर आपल्याला बघायला मिळतं इथे. विशाल काका हरपळे क्रिकेट क्लब फुरसुंगे संघासमोर मात्र मोठं आव्हान आहे आणि त्या आव्हान मात्र त्यांनी स्वीकारलेलं आहे. आव्हानं खरं तर तुम्हाला स्वीकारता आली पाहिजेत. विदा करंदीकर सुद्धा म्हणतात, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखुणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती अंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भेटताना चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तया मिळती सत्तर, नजर रोखुणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावेत ओठांवरती काळीच काढून घेताना, संकटांचंही ठणकावून सांगावे आता हे बेहत्तर, नजर रोखुणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असे काही या दुनियेमधून जाताना, गहिवर यावा जगास सारा, निरोप शेवटचा घेताना, स्वर कठोर काळाचाही व्हावा क्षणभर कातर कातर, नजर रोखुणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर. तुम्हाला उत्तर द्यावी लागतील आता. पा काय भन्नाट गतीचा बाउन्सर होता, गुडलेन स्पॉट वरून टाकला, उसळी दिली त्या चेंडूला खरं तर, आणि याच बरोबर षटक देखील मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल. शेवटचे 18 चेंडू आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असतील आणि 18 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 51 धाव्यांची गरज आहे.
22 धावा धावफलकावरती, 18 चेंडू आणि 51 धावेंचा अजूनही पाठलाग आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. तर षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी गोलंदाज आपण बघतो सूरज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तुम्हाला बघायला मिळेल. यावेळेस मात्र आपण पाहतो परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट, डीप लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. खरं तर या षटकारानं पुन्हा एकदा आपण पाहतो विजयाच्या आशा मात्र जिवंत झालेल्या आहेत आणि धावफलक देखील आपण पाहतो या 6 धाब्यांनी वाढेल. 28 धाबा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतील. 28 रन, लॉस ऑफ 2 विकेट. पुन्हा एकदा थोडासा पाठीमागे सरळ जागा बनवली डीप पॉइंटला, चेंडू सरळ सीमारेषा बाहेर, सनसनी चौकार. चौकार पाहायचा आपल्याला इथे. खूप सुंदर फटका होता. खरं तर स्टेअर केला होता, कॉफी बुक केला फटक्याला आणि षटकारा पाठोपाठ एक चौकार इथे बघतो. धावफलक मात्र पुढे जातो. धावफलकावरती वाढ होईल. 32 धावा तुम्हाला धावफलकावरती बघायला मिळत आहेत. अजूनही इथे कुठे हाराखिरी मानायला मात्र तयार नाहीये. दोन्ही संघ एका संघर्षावरती दोन्ही संघ उतरलेले आहेत आणि दोन्ही संघांचा एक मोठा संघर्ष तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. वाघ जरी जखमी झाला ना तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊन देतो आणि पुन्हा पडतो बाहेर, घेऊन तीच दहशत आणि तोच दरारा. म्हणजे पराभवणं माणूस संपत नाही, प्रयत्न करणं सोडतो तेव्हा तो संपतो. म्हणून कठीण काळात सतत स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण आमच्या दोघांमधलं अजून तरी कोणी जिंकलेलं नाहीये. बघायचंय ऑफसाइड पिचिंग करण्याचा प्रयत्न करत इथे बघायला मिळतोय. थोडासा शफल झाला होता फलंदाज आणि इथे मात्र डॉट निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळेल. एक निर्धाव चेंडू आपण पाहतो की सामन्यात बरचसा काही बदल मैदानावरती करणार आहे आणि हा चेंडू देखील आपण पाहतो. खरं तर फटका खेळण्याचा प्रयत्नही खरं तर इथे फलंदाजाने केला नाही आणि तिथे डॉट चेंडू आपल्याला बघायला मिळालाय. यावेळेस मात्र आपण पाहतोय बॅटर रिच टू बॉल, पाठलाग खरं तर इथे आपण पाहतो चेंडूचा केला होता आणि लागोपाठचा दुसरा चेंडू देखील इथे डॉट निर्धाव बघायला मिळतोय. खरं तर ज्यावेळेस आपण पाहतो की फलंदाजाच्या बॅटच्या कक्षेमध्ये हा चेंडू असतो आणि त्यावेळेस जर चेंडू आपण पाहतो की वाईड लाईनच्या थोडा बाहेरून गेला तरी तो पंच चेंडू वाईट देत नाहीत. अलीकडे हा नेम आपण पाहतो की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जो बदललेला आहे. सुंदर फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर, नो चान्स, षटकार. या षटकामध्ये आणखी एक मोठा फटका बघायला मिळाला. 6 धावेंचा 6 धावेंची भर पडली खरं तर धावफलकामध्ये. धावफलक पुढे जाईल. 38 धावा तुम्हाला धावफलकावरती बघायला मिळत आहेत. 2 षटकार, 1 चौकार या षटकात बघितला. सुंदर फलंदाजी खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. अन्ना सुतार आपण पाहतोय सुंदर फलंदाजी त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळते. सामन्यातलं समीकरण मात्र आपण पाहतोय आता बदलत चाललंय. 12 चेंडूंचा खेळाडू किती 13 चेंडू आणि 35 धावा. डॉट निर्धाव चेंडू येईल आणि याचबरोबर षटक संपलं जाईल. शेवटचे 12 चेंडू आता शिल्लक राहिलेत आणि 12 चेंडू मध्ये 35 धावेंची गरज आपण पाहतो सामना जिंकण्यासाठी आहे. बघायचंय 5वं षटक मैदानावरती सुरू होईल आणि आता 5वं षटक टाकण्यासाठी कोण गोलंदाज असेल, कोणाकडे मात्र ती जबाबदारी सोपवली जाणार आहे.
स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता प्रेक्षकांची गर्दी आज या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला बघायला मिळते. अनेक मोठा क्रिकेट रसिक वर्ग आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं बघायला मिळेल आपल्याला. तमाम क्रिकेट रसिक, खरं क्रिकेट रसिक हा क्रिकेटचा खूप मोठा दुवा आहे आणि क्रिकेट रसिक नसेल तर त्या स्पर्धेला मजा नाही. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतो की सातत्यानं क्रिकेट रसिकांनी गर्दी केलेली आहे आणि आज सुद्धा आपण पाहतो प्रेक्षक रसिक मात्र मोठ्या संख्येने या मैदानावरती उपस्थित आहे. जाऊयात शेवटचे 12 चेंडू आणि 35 धाब्यांची गरज जिथे सामना जिंकण्यासाठी आहे. तर 5वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ऋषी शिंदे आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर तुम्हाला बघायला मिळेल. मला वाटतं मोरगाव संघाचा किंवा गावाला बिलॉंग करणारा ऋषी शिंदे आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर तुम्हाला बघायला मिळेल. खूप टप्प्याचा चेंडू होता. खरं तर फाईन लेगला खेळायचा प्रयत्न आहे आणि तिथे मात्र संघ मालक पाहतो आपण चेंडू अडवण्यासाठी आलेत. विजय शेठ पवार, खरं तर आपण पाहतो या संघानं मालकीत्व स्वीकारले. या संघाचं कृष्णाई हॉटेल या नावानं हा संघ आपण पाहतो या स्पर्धेमध्ये आपल्याला काल खेळताना बघायला मिळाला. कालच्या दिवसामध्ये या संघानं मात्र तो दिवस गाजवला होता. तर बघायचं कालचा दिवस वेगळा होता, कालचे प्रतिस्पर्धी वेगळे होते आणि आजचा दिवस मात्र वेगळा आहे आणि प्रतिस्पर्धी सुद्धा वेगळे असणार आहेत. आजचा दिवस कोणाचं नाव घेऊन उगवलाय, संध्याकाळी कोणाचं नाव घेऊन मावळणार आहे हे देखील आपल्याला बघायचंय. कारण आजचा दिवस मात्र आपण पाहतो या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसात अनेक चांगले सामने आपल्याला बघायला मिळणार आहेत. मिस टाइम, चेंडू उंच उंच आकाशात आपण पाहतो आहे आणि शतरक्षक मात्र चेंडू खाली. झेल टिपला, फलंदाज बाद, धक्का क्रमांक 3. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. राजू अजूनही सामन्यातले 10 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी मात्र 34 धाब्यांची गरज आहे. 10 चेंडू 34. खरं तर एखादे 2 मोठे फटके आले तर निश्चित सामन्यात पुन्हा एकदा रंगत वाढू शकते. परंतु जर तर या गोष्टी बऱ्याच यावरती चर्चा करण्यात काही अर्थ नाहीये. प्रत्यक्षात कृती तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करून दाखवावं लागेल तर त्या जर तरचा अर्थ इथे मात्र सिद्ध होईल. परंतु बघूयात, ऋषी शिंदे मात्र खूप सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. अंग भेदक टाकलेला चेंडू होता. फॉलो थ्रो मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण होतं, फेक केली, बॅकअप होतं पाठीमागे आणि एक धाव मात्र आपण पाहतो पूर्ण झालेली आहे. एका धावेच्या मदतीने आपण पाहतो धावफलक मात्र पुढे जातोय. धावफलकावरती वाढ होत 40 धावा धावफलकावरती आपण पाहतो पूर्ण झाले. अजूनही 33 धाव्यांची जी गरज आपण पाहतो सामना जिंकण्यासाठी आहे. खरं तर या तुमच्या आयुष्याची व्याख्या काय आहे, तर तुमच्या आयुष्याची व्याख्या आहे किती मोठं संकट आलं तरी त्या संकटांना तोंड देत आपलं अस्तित्व टिकवणं म्हणजे तुमचं आयुष्य आहे. कालच्या वेदना सहन करत उद्याच्या सुखासाठी चाललेली आजची जीवाची ओढाताण म्हणजे तुमचं आयुष्य आहे. उद्या सुख मिळेल आपल्याला यासाठी आज तुम्हाला मात्र कष्ट करावे लागणार आहेत, आज प्रयत्न करावे लागणार आहेत. ही तुमच्या आयुष्याची व्याख्या आहे. सुंदर गोलंदाजी आपण पाहतो ऋषी शिंदेची इथे सुरू आहे. उंच आकाशात चेंडू बघायचं, शतरक्षक चेंडू खाली, एकाकडून सुटला, दुसऱ्यानं सावरला आणि फलंदाज मात्र बाद.
Joe. K, 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 K. थँक्यू थँक्यू. आणखी एक धक्का आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये बसला जाईल. विशाल काका हरपळे क्रिकेट क्लब फुरसुंगी संघाला तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. नो चेंडूची घोषणा आपण पाहतोय ते होईल. खेळपट्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू होता आणि पंचांनी मात्र तो नो या ठिकाणी घोषित केलाय. तर पुढचा येणारा चेंडू मात्र असेल फ्रीट आणि त्यावरती एक मुक्त फटका खेळण्यासाठी फलंदाजांना मात्र फलंदाजाला संधी आहे. बघूयात त्या संधीचा फायदा कशा प्रकारे घेतला जाईल. टप्पा पडला, थोडासा बाहेर जात होता चेंडू. तिथे आपण पाहतो डीप कव्हर पॉइंटला चेंडू खेळून काढला. एक धाव तिथे मिळेल. फ्रीडच्या चेंडूवरती जास्त धावा मिळाल्या नाहीत आणि याचबरोबर षटक देखील संपलं जाईल. 5 षटकांचा खेळ इथे संपला. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती जर बघितलं तर 43 धावा तुम्हाला धावफलकावरती बघायला मिळत आहेत. अजूनही 30 धाव्यांची गरज आहे 6 चेंडूमध्ये. 6 चेंडू 30 धावा असं समीकरण आपण पाहतोय इथे विजयाचं आहे. तर अंतिमचे 6 चेंडू टाकण्यासाठी आपण बघूयात कुठल्या गोलंदाजाचा वापर इथे मैदानाच्या आतमध्ये केला जाणार आहे. चला थोडीशी घाई करा. 1:30 वाजलेत. 1:34 आणि अजूनही पहिला सामना आपण पाहतो मैदानावरती सुरू आहे. यानंतर दुसरा सेमीफायनल आपल्या सगळ्यांना अनुभवायला मिळेल. 2 दिग्गज संघ आपण पाहतो एका समोर एक यानंतर उभे राहतील. एका बाजूला पाडेगाव तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बंडूशेठ भोसले पारगाव असा सामना आपल्याला यानंतर मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज आपण बघतो गोलंदाजी मार्कवर आहे. अभिजितच्या हातात मात्र चेंडू सोपवलाय. पहिला चेंडू मात्र खूप सुरेख आपल्याला बघायला मिळतोय. अभिजित सुतार शेवटचं षटक मात्र टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर तुम्हाला बघायला मिळतोय आणि फलंदाज इथे बाद होईल. धावबादच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय आणखी एक धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला जातोय. पायावरती येणारा चेंडू होता. फ्लेकचा सुंदर फटका आपण पाहतोय ते स्क्वेअर लेगला खेळून काढला. परंतु एक धावेनं आता काम चालणार नाही. सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला मोठा फटका सुद्धा मैदानाच्या आतमध्ये खेळावा लागेल. हळूहळू आपण पाहतोय कुठेतरी विशाल काका हरपळे क्रिकेट क्लब फुरसुंगी संघाच्या हातातून हा सामना निसटता झालाय आणि आपण बघतो की कुठेतरी संघ थोडासा बॅकफुट वरती आपल्याला बघायला मिळतोय. खर तर पहिल्या षटकामध्ये सुरुवात मात्र खूप शानदार झाली होती. पहिल्या षटकात जर बघितलं तर 12 धावा आल्या. परंतु त्यानंतर आपण पाहतो तो आलेख होताना तो ग्राफ थोडासा आपण पाहतो ढासळला गेला. उंच बघायचं चेंडू आकाशात होता. क्षेत्ररक्षकानं मात्र पुन्हा तिथे चूक केली. झेल सुटलाय आणि चेंडू आपण बघतो सरळ जाईल. काय पंच आतमध्ये चेंडू यस चेंडू आतमध्येच तुम्हाला बघायला मिळाला आणि तिथे मात्र धावून 2 धावा तिथे मिळाल्यात. एकच मिळाली. एका धावेच्या मदतीने धावफलक देखील आपण पाहतो. पुढे 44 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. स्लोअर फुल टॉस होता. डीप लॉंग ऑनला एक टप्पा घेत चेंडू सीमारेषा बाहेर. सनसनीत चौकार. या चौकारानं धावफलक वाढतंय. 49 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. पुन्हा एकदा फाईन लेगला लागोपाठचा दुसरा चौकार आला इथे चंद्रशेखर महाडिक यांच्या बॅटमधून.
अभिषेक अभिषेक थँक्यू. लागोपाठचे 2 चौकार आपल्याला ते बघायला मिळत आहेत. चंद्रशेखर महाडिक यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा सरळ बॅटनं पुढे लॉंग ऑफला शतरक्षक तैनात आहे झेल टिपला आणि याच बरोबरीनं सामना देखील मैदानाच्या आतमध्ये संपला आणि फायनल मध्ये पहिला संघ प्रवेश करेल. कृष्णाई हॉटेल विजय शेठ पवार पिंपरे खुर्द संघ मात्र दाखल होईल फायनल मध्ये. Jazz in the mix.